आता कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोग म्हणजेच काय बघा. आता आपण काय पाहिलं मगाशी, कर्तरी प्रयोग पाहिलं, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतं. हा पाठ पाहिला आपण. आता काय बघायचंय, कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग म्हणजेच काय, कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतं, त्याला काय म्हणणार आपण, कर्मणी प्रयोग. आता वाक्यातील कर्माचे लिंग बदलले की क्रियापदाचं रूप बदलते, किंवा कर्माचं वचन बदललं तर क्रियापदाचं रूप बदलतंय. अशा वेळेस काय म्हणणार त्याला, कर्मणी प्रयोग असं त्याला म्हणणार आहे बघा आपण, कर्मणी प्रयोग. आता एक एक पाठ बघू. आता मूळ वाक्य समजा, त्याने पेपर फाडला. त्याने पेपर फाडला, याच्यामधला क्रियापद कोणतं आहे मला सांगा सर. क्रियापद, त्याने पेपर फाडला. फाडला हा क्रियापद आहे. फाडला, प्रश्न काय विचारते बघा, लक्ष द्या त्या ठिकाणी, मला प्रश्नांची उत्तर सांगा. फाडला क्रियापद आहे, त्याच्यामधला धातू काय आहे, फाड. फाड हा धातू आहे. आता त्याला नारा नारी प्रत्यय लावले आपण. फाडणारा कोण, उत्तर काय भेटेल आपल्याला, तो. म्हणजे त्याने हे काय झालं त्या ठिकाणी, करता झालं. आणि फाडण्याची क्रिया कोणावरती झालेली, पेपर. मग फाडण्याची क्रिया पेपर वरती झाली. पेपर काय झालं, कर्म. आता तुम्ही इथं चेक जर केलं, त्याने फाडला, तिने फाडला, त्यांनी फाडला, म्हणजे मी कर्त्याच्या रूपामध्ये काही बदल केला, क्रियापद बदलते का मला सांगा एकदा. त्याने फाडला, तिने फाडला, त्यांनी फाडला, नाही. म्हणजे कर्त्यानुसार बदलत नाहीये. आणि कर्त्यानुसार बदललं असतं तर त्याला काय म्हटलं असतं आपण, कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हटलं असतं. आता कर्मणी प्रयोगात काय होतं, कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलत असतं. आता इथं काय केलं आपण, त्याने पेपर फाडला. आता मी इथं कर्म चेंज केला, त्याने पुस्तक फाडले, किंवा त्याने पुस्तके फाडली. आता प्रत्येक ठिकाणी क्रियापद चेक करा. फाडला, फाडले, फाडली, क्रियापद प्रत्येक ठिकाणी काय झालं, चेंज होत गेले. फाडला, फाडली, फाडले. म्हणजे मला काय सांगायचं या ठिकाणी, कर्मणी प्रयोगामध्ये वाक्यातील कर्माचं लिंग बदललं, क्रियापद स्वरूप बदलणारे, किंवा वाक्यातील कर्माचं वचन बदललं, म्हणजे एक वचनाचं अनेक वचन केलं, किंवा अनेक वचनाचं एक वचन केलं, तर कर्माचं रूप, क्रियापदाचं रूप काय होणार आहे, बदलणार आहे. त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, कर्मणी प्रयोग असं म्हणतो बघा. किंवा मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सर्वात शेवटी एक शॉर्टकट सांगितला होता. काय करायचं, त्या ठिकाणी आपण फक्त एक सर्वनाम ठेवायचं आणि चेंज करून चेक करायचं. आता ह्याच्यात आपण तो फॉर्म्युला आपण वापरून बघूया. त्याने पेपर फाडला, पेपरसाठी मला कोणतं सर्वनाम वापरता येईल मला सांगा. त्याने तो पेपर फाडला, म्हणजे तो फाडला. आता तोच्या ऐवजी मी इथं त्याने तो पेपर फाडला, मी त्याने तसंच ठेवतो. तोच काय करतो, ती, त्याने ती फाडली, काही चेंज होत नाही. ती वही फाडली, म्हणजे काय झालं त्या ठिकाणी, चेंज झालेली आहे बघा ती. त्याने ती वही फाडली. एकच मिनिटं द्या फक्त. अजून बघा 3 वाजून 22 मिनिटं झालीत तरी अजून मुलं जॉईन होते. त्याने ती वही फाडली, म्हणजे कर्माचं आपण लिंग बदललं, क्रियापदाचं रूप बदलते. कर्मावरून बदलते, म्हणून त्याला काय म्हणणार आपण, कर्मणी प्रयोग. आणि मागाशी मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं की कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. आता इथं उलट आहे, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. काय म्हणतोय नीट लक्ष द्या. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. बस एवढे, ही 2 वाक्य जरी पाठ झाली तरी तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी प्रयोग शोधता येते. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. आता कर्मणी प्रयोग ज्यावेळेस बघत होतो आपण, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, मग कर्माला असेल किंवा नसेल. पण कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला 100% असतोच. कर्त्याला प्रत्यय असतो म्हणजेच असतो. पॉईंट लक्षात ठेवा. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो, पण कर्त्याला प्रत्यय हा 100% असतो. मग कुठला असतो तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो, ते आपण प्रत्येक ठिकाणी बघूयात. पण प्रत्यय 100% असणार आहे. या वाक्यांमध्ये जर बघितलं आपण, इथं कर्ता त्याने हा कर्ता घेतलेला आहे आपण. तो हे मूळ सर्वनाम होतं आणि त्या ठिकाणी काय झालं, ने प्रत्यय लागलेला आहे. ने म्हणजे या ठिकाणी पण प्रत्यय लागलेला आहे. बघा, नियम पाठ ठेवा. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो
आणि कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला प्रत्यय 100% असणार आहे त्यावेळेस. आता कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार बघूयात आपण. टोटल आपण 5 उपप्रकार सांगितलेले, ते एक एक बघूयात. आता पहिला उपप्रकार प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. आता याच्यामध्ये काय सांगितले, कर्त्याला महत्व असते. बरे, नाही लक्षात राहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. खालची लाईन, खालचं वैशिष्ट्य जे आहे ते 100% लक्षात ठेवा. क्रियापद जे असतं ना ते भूतकाळी किंवा विद्यार्थी. आपण क्रियापदाचे प्रकार पाहिले होते, त्याच्यातले एक प्रकार होता विद्यार्थी. आणि विद्यार्थी म्हणजेच काय, क्रियापदाला वा, वी, वे अशा प्रकारचे प्रत्यय त्या ठिकाणी लागत असतात. वा, वी, वे. म्हणजे प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद जे असतं ना ते एक तर भूतकाळी असतं किंवा विद्यार्थी क्रियापद असतं. या दोन्हीपैकी एक क्रियापद असतं. बरं, आता आपण 4 वाक्य दिलीत. 4ही वाक्य पहिली कर्मणी प्रयोगात मोडतात का हे पहिलं बघूयात आपण. बरं, आता कर्मणी प्रयोग पहिल्यांदा आपण कर्ता आणि कर्म सगळ्या वाक्यांचे शोधून घेऊयात, मग एक एक स्टेपने पुढे जाऊयात. पहिलं वाक्य, रामने काम करावे. करावे करणारा कोण, राम. राम काय झालं मग त्या ठिकाणी, कर्ता. करण्याची क्रिया कशावरती होतीये, मी कामावरती होती. काम काय झालं मग त्या ठिकाणी, कर्म झालं. म्हणजे राम काय असणार आहे त्या ठिकाणी, कर्ता, आणि काम काय असणार आहे, कर्म. त्याने पत्र लिहिले. दुसरं वाक्य सांगा, त्याने पत्र लिहिले. लिहिणारा कोण, लिहिणारा तो. मग त्याने काय झालं त्या ठिकाणी, कर्ता झाला. आणि लिहिण्याची क्रिया कोणावरती घडतीये, पत्र. मग पत्र काय झालं त्या ठिकाणी, कर्म झालं. आता मुलांनी अभ्यास करावा. करावा करणारे कोण, मुले. मग मुलांनी हे काय झालं, कर्ता झाला. आणि करण्याची क्रिया कोणावरती घडते, अभ्यास. अभ्यास काय झालं मग, कर्म. त्याने पुस्तक वाचले. वाचणारा कोण, तर तो. मग त्याने काय झालं त्या ठिकाणी, कर्ता झाला. आणि वाचण्याची क्रिया कोणावरती घडतीये, पुस्तक. पुस्तक काय झालं त्या ठिकाणी, कर्म झालं. बरं, कर्ता कसं शोधायचा आणि कर्म कसं शोधायचं हे व्यवस्थित स्पष्ट झालं असेल तुम्हाला सगळं. आता आपले नियम लावून चेक करूयात. बघा बघा, कर्तरी प्रयोगाचे आपण काय नियम सांगितलं. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्माला प्रत्यय असेल किंवा नसेल. दुसरा नियम आपण इथं सांगितला, कर्मणी प्रयोगात काय असतं, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला प्रत्यय 100% असणार. आता इथं बघा, कर्ते कोणते कोणते, रामाने, त्याने, मुलांनी, त्याने. हे त्या ठिकाणी काय आहेत, कर्म आहेत, सॉरी करतायत. प्रत्येक कर्त्याला बघा, रामाने याच्यामध्ये बघितलं, नाम काय, राम हे नाम आहे. आणि प्रत्यय काय लागला, ने लागला, म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. आणि कर्म काय आहे या ठिकाणी, काम. कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये. आपण सुरुवातीला सांगितलं कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय लागत नाही आणि कर्त्याला प्रत्यय लागतो. पहिलं वाक्य कशात गेलं, कर्मणी प्रयोगात गेलं. पण आपण फक्त बघितलं कर्मणी प्रयोगात गेलं. आता कर्मणी प्रयोगाचा उपप्रकार कसा शोधणार, तर 5 उपप्रकार आहेत, ते 5च्या 5 शोधण्यासाठी एक एकच लाईन घेतलेली आहे मी फक्त. आता ह्या प्रधान कर्तृत्व कसं शोधणार आपण, क्रियापद जे असतं ते भूतकाळी असतं किंवा विद्यार्थी असतं. विद्यार्थी म्हणजेच काय, क्रियापदाला वा, वी, वे प्रत्यय लागलेले असतात. आता इथं जर बघितलं आपण, रामाने काम करावे, वे प्रत्यय लागलाय म्हणजे विद्यार्थी क्रियापद आले. आपले पहिले 2 नियम, प्रत्ययाचे नियम सॅटिस्फाय झालेत आणि पुढचा हा नियम पण सॅटिस्फाय होतोय, म्हणून ते कशामध्ये गेलं, प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. दुसरं वाक्य बघू आता, त्याने पत्र लिहिले. कर्ता काय, त्याने. कर्म काय, पत्र. आणि लिहिले हे काय त्या ठिकाणी, क्रियापदे. आता कर्मणी प्रयोगात काय सांगितलं आपण, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसते. मग पत्र, कर्मणी प्रयोग, प्रत्यय नाहीये. कर्त्याला प्रत्यय असतो, मग कर्त्याला इथं कर्त्याला प्रत्यय आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे कर्मणी प्रयोग शोधला आपण. आता पुढची स्टेप, कर्मणी प्रयोगातला कुठला उपप्रकार आहे हे शोधायचं आहे आपल्याला. प्रधान कर्तृत्वासाठी ट्रिक काय आहे सांगितली आपण, क्रियापद एक तर भूतकाळी असते किंवा विद्यार्थी असते. मग आता इथं कुठलं आहे मला तुम्हीच सांगा, विद्यार्थी आहे का भूतकाळी क्रियापद आहे. क्रियापद चॅप्टर आपण बघितलेलं आहे. भूतकाळी आहे, भूतकाळी क्रियापद आहे. ज्यांना विद्यार्थी असं वाटते त्यांच्यासाठी सांगतो,
क्रियापदाच्या शेवटी वा वी वे असे प्रत्यय लागलेले असतात, त्याच वेळेस त्याला आपण विद्यार्थी क्रियापद असं म्हणतो बघा. आणि लिहिले हे क्रियापद कसं आहे? भूतकाळी क्रियापद आहे. तिसरं वाक्य बघू. मुलांनी अभ्यास करावा. करावा करणारे कोण? मुले. मुले करता झाली. करण्याची क्रिया कोणावरती घडतीये? अभ्यास. अभ्यास काय झालं मग? कर्म. आपला नियम काय सांगतोय? कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. मग कर्म अभ्यासी प्रत्यय नाहीये. आणि दुसरा नियम, कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो. मग आता मुलांना मग कर्त्याला प्रत्यय दिसतोय आपल्याला, म्हणजे आपण काय शोधले या ठिकाणी? कर्मणी प्रयोग शोधलेला आहे. आता आपल्याला शोधायचंय कर्मणी प्रयोगातला उपप्रकार शोधायचा आहे. आता उपप्रकार कसं शोधणार? की क्रियापदाचं काय क्रियापद जे आहे एक तर भूतकाळी किंवा विद्यार्थी असतं. आता या ठिकाणी कोणतं क्रियापद आहे मग? विद्यार्थी. वा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कशात गेलं ते? विद्यार्थी क्रियापद याच्यामध्ये गेलं. आता चौथं उदाहरण. आता मी काहीच सांगणार नाही, मी चौथ्या उदाहरणावरती फक्त प्रश्न विचारणार आहे, मला तुम्ही उत्तर द्यायची. त्याने पुस्तक वाचले. क्रियापद काय? वाचले. याच्यामध्ये धातू काय? वाच. आता त्याला नारा नारी नारी कुठला प्रत्यय बसेल? वाचणारे कोण? काय उत्तरे भेटते? त्याने. मग करता काय झाला? तो किंवा त्याने. आणि वाचण्याची क्रिया कोणावरती घडतीये? पुस्तकावरती. मग पुस्तक काय झालं? कर्म झालं. आता आपला नियम काय सांगतोय? कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. बरोबर? कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. आणि कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो. कर्त्याला प्रत्यय असतो. बरोबर आहे? परत एकदा रिपीट करतो मी. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला प्रत्यय असतो. आता त्याने पुस्तक वाचले. पुस्तक हे काय त्या ठिकाणी? कर्म आहे. प्रत्यय दिसत नाहीये. कर्ता काय त्या ठिकाणी? तो हा कर्ता आहे आणि ने प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे त्याने प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे आपण कर्मणी प्रयोग शोधलेला आहे. आता आपल्याला कर्मणी प्रयोग याच्यातला उपप्रकार शोधायचा आहे. आणि प्रधान कर्तृचा नियम काय सांगतो? क्रियापद एकतर भूतकाळी असेल किंवा विद्यार्थी असेल, दोन्हीपैकी एक असेल. आता वाचले हे क्रियापद कसं आहे मला तुम्ही सांगा. भूतकाळी क्रियापद मध्ये जाते ते. मग कशात गेलं ते? प्रधान कर्तृत्व याच्यामध्ये जाणार आहे. बघा बघा एकदम सिंपल आहे. तुम्ही प्रत्यय लावून चेक करा फक्त. आणि मी फक्त एक एक नियम घेतलेत. पुस्तक जर तुम्ही वाचलं, पुस्तकात खूप सारे नियम दिलेत, खूप सारं कन्फ्युजन होतं. तर मी एकदम स्पेसिफिक ज्या नियमांवरतून आपल्याला डायरेक्ट वाक्यांचे अर्थ काढता येतात किंवा प्रकार शोधता येते, तेच नियम फक्त मी या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा बरं, यातला दुसरा प्रकार कर्मणी प्रयोग. याच्यातला दुसरा प्रकार शक्य कर्मणी प्रयोग. आता शक्य कर्मणी प्रयोग हा सेम असा पार्ट आहे. बघा आपण क्रियापदाचे प्रकार पाहिले होते, त्याच्यामध्ये शक्य क्रियापद हा टॉपिक पाहिला होता. शक्य क्रियापद तो जो पॉइंट होता, त्या ठिकाणी जी वाक्य होती त्याच प्रकारची वाक्य या ठिकाणी येतात, फक्त त्याच्यामध्ये कर्म असलं पाहिजे. बघा आता एक एक वाक्य बघूयात आपण. बरं, शक्य कर्मणी प्रयोग याच्यामध्ये काय असतं? क्रियापदाने, आणि नाही टायपिंग मिस्टेक आहे, क्रियापदाने शक्यता सुचवली जाते. क्रियापद काय करत असतं? शक्यता सुचवत असतं. त्याला काय म्हणतो आपण? शक्य कर्मणी प्रयोग. बरं, माईक बंद करा. मी ज्यावेळेस प्रश्न विचारेल त्याच वेळेस माईक चालू करून ठेवा. क्रियापद काय करत असतं? शक्यता सुचवत असतं. बघा त्याला काय म्हणणार आपण? शक्य. आणि कर्मणी प्रयोग. आता बघा आपण एक एक पॉईंट बघूयात. पहिलं उदाहरण, मला आता अभ्यास करवतो. मला अभ्यास करवतो. करवतो क्रियापद आहे. करवतो क्रियापदामध्ये कर हा धातू आहे. कर. आता करणारे कोण? करणारे कोण? तर मी. किंवा करणारा कोण? तर मी, म्हणजे मला. हे काय झालं त्या ठिकाणी? कर्ता झाला. ब्लॅक फॉन्ट या ठिकाणी कर्ता झाला. आता करण्याची क्रिया कोणावरती घडतीये? अभ्यास याच्यावरती घडतीये. मग अभ्यास काय झाला? कर्म झाला. आता आपला नियम सांगतो कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला प्रत्यय असतो. आता कर्मणी प्रयोग, कर्म काय त्या ठिकाणी? अभ्यास. कुठलाही प्रत्यय नाहीये. अभ्यास हाच मूळ शब्द आहे, कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. आणि कर्त्याला प्रत्यय असतो. आणि कर्ता मी हा कर्ता होता, त्याला काय झालं? मला ला प्रत्यय लागला. ला, म्हणजे आपला नियम सॅटिस्फाय झाला. काय शोधलं आपण? कर्मणी प्रयोग शोधला. आता पुढचा कर्मणी प्रयोगातला उपप्रकार शोधायचा आपल्याला. उपप्रकार शोधताना आता शक्य कर्मणी प्रयोग आपण कसं शोधतो? क्रियापद हे काय करत असतं? शक्यता सुचवत असतं. बघा
आता करवतो, मला आता काम करवते, किंवा मला आता हा डोंगर चढवतो, मला आता वाचवते, अशा प्रकारचे म्हणजे शक्यता जर सुचवत असेल त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, शक्य कर्मणी प्रयोग असं म्हणतो बघा. आता दुसरं उदाहरण, मला एवढा डोंगर चढवतो, मला एवढा डोंगर चढवतो. ह्याच्यामध्ये चढवतो हे काय त्या ठिकाणी क्रियापद आहे. चढ, त्याच्यातला चढ हा धातू आहे. चढणारा कोण, चढणारा कोण, याचं उत्तर काय भेटेल, मी किंवा मला. करता काय झाला मग, मला. चढण्याची क्रिया कोणावरती घडतीये, डोंगरावरती, मग डोंगर काय झालं, कर्म. आता कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये आणि कर्तेला प्रत्यय लागलेला आहे, मग ते कशात गेलं, कर्मणी प्रयोग याच्यामध्ये गेलं. आता कर्मणी प्रयोगाचा उपप्रकार, शक्यता सुचवतीये का क्रियापद चढवतो, शक्यता सुचवतीये का डोंगर चढण्याची शक्यता आहे, सुचवली जातीये, मग कशात गेलं ते, शक्य कर्मणी प्रयोग याच्यामध्ये गेलं. तर तिसरं उदाहरण, आईच्याने भांडी घासवतात. घास, घास हा मूळ धातू आहे. घासणारी कोण, तर आई, आई करता झाली. आणि घासण्याची क्रिया कोणावरती घडतीये, भांडी, भांडी काय झालं, कर्म झालं. आता कर्माला या ठिकाणी कुठलाही प्रत्यय लागलेला नाहीये आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, मग कशात गेलं ते, कर्मणी प्रयोग याच्यामध्ये गेलं. आणि घासवतात या क्रियापदावरून आपल्याला शक्यता सुचवली जाते, सामर्थ्य सुचवलं जाते, त्यामुळे त्याला काय म्हणणार आपण, शक्य कर्मणी प्रयोग असं म्हणणार आहे बघा. पुढं, रामाच्याने काम करवते, रामाच्याने काम करवते. आता करवते हे क्रियापद आहे, त्याच्यातला धातू काय, कर. आता करणारा कोण, तर राम, राम काय झाला त्या ठिकाणी, करता झाला. करण्याची क्रिया कोणावरती घडतीये, कामावरती, मग काम काय झालं, कर्म झालं. आता या ठिकाणी काम याला म्हणजे कर्माला कुठलाही प्रत्यय लागलेला नाहीये आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणून ते कशात गेलं, कर्मणी प्रयोग याच्यामध्ये गेलं. आता करवते या क्रियापदावरून आपल्याला काय सुचवते, शक्यता सुचवली जाते किंवा सामर्थ्य सुचवलं जाते, म्हणजे रामामध्ये ती काम करण्याचं सामर्थ्य सुचवलंय, म्हणून त्याला काय म्हणणार आपण, शक्य कर्मणी प्रयोग असं म्हणणार आहे. आता त्याला हा पदार्थ खाववतो. समजा आता एखादा व्यक्ती होता, तो खूप आजारी होता आणि आजारी असल्यामुळे त्याला काहीच खाता येत नव्हतं. माईक कुणाचं चालू, चेक करा, माईक बंद करा. आता त्याला काहीच खाता येत नव्हतं आजारी असल्यामुळे. आता तो अचानक घरी म्हणजे डिस्चार्ज दिला आणि तो घरी आला. आता घरी आल्यानंतर तो थोडंसं काहीतरी खायला लागला. त्यावेळेस आपण हे वाक्य म्हणणार, त्याला हा पदार्थ खाववतो. खाववतो हे क्रियापद आहे, धातू काय या ठिकाणी, खा. मग खाणारा कोण, खाणारा कोण, तर तो किंवा त्याला, त्याला काय झाला मग, कर्ता झाला. खाण्याची क्रिया कशावरती घडली, पदार्थावरती, पदार्थ काय झाला मग, कर्म झाला. आता कर्माला कुठलाही प्रत्यय लागलेला नाहीये, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे तो हा प्रत्यय कर्ता होता, त्याला ला प्रत्यय लागला, त्यामुळे शब्द काय बनला, त्याला, हा शब्द तयार झाला. कर्माला प्रत्यय नाहीये आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, मग कशात गेलं ते, कर्मणी प्रयोग याच्यामध्ये गेलं. आणि खाववते या क्रियापदावरून त्याच्यामध्ये काहीतरी शक्यता सुचवली जाते किंवा त्याच्यामध्ये खाण्याचं म्हणजे तो पदार्थ खाण्याचं सामर्थ्य दर्शवलं जाते, म्हणून त्याला काय म्हणणार आपण, शक्य कर्मणी प्रयोग असं म्हणणार आहे बघा. तर आता आपण जे काही नियम सांगितलेले आहेत, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो, किंवा कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला प्रत्यय असतो किंवा असतोच, 100% असतोच, हे जे काही नियम सांगितले यातला कुठलाही नियम प्राचीन कर्मणी प्रयोग याला लागू होत नाही. ही 4 वाक्य आहे तशी आपल्याला पाठ करायची. आता याच्यातली 2 वाक्य कुठली तरी आहेत, ती बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकात दिलेली आहेत आणि ही 4चे 4 वाक्य मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात दिलेली आहेत. म्हणजे त्याच 4 पैकी 2 वाक्य काय केलेत त्यांनी, बाळासाहेब शिंदे सरांनी त्यांच्या पुस्तकात घेतलेली. प्रश्न विचारला तर या 4 वाक्यांवरती विचारणार, कारण की याच्यावरती नवीन उदाहरण कोण तयार करू शकत नाही बघा, किंवा तोच तयार करू शकतो ज्याला संस्कृत व्यवस्थित जमतं. लक्ष द्या, आता प्राचीन कर्मणी प्रयोग हा पॉईंट बघत होतो आपण. प्राचीन कर्मणी प्रयोग याच्यावरती उदाहरणं तयार करायची जर झाली तर ज्याला संस्कृत येतं तोच उदाहरण तयार करू शकतो, पण त्याला पण ते खूप सारं पडताळून बघावं लागेल, त्याच वेळेस ते उदाहरण तयार होईल. कारण की त्याच्यात त्याला कर्ता शोधता आला पाहिजे, कर्म शोधता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आल्यानंतर, म्हणजे संस्कृत भाषेतला बोलतोय मी तुम्हाला, संस्कृत भाषेमधला कर्ता शोधता आला पाहिजे, कर्म शोधता आला पाहिजे.
त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी प्राचीन कर्मणी प्रयोग याच्यावरची उदाहरणं तयार करता येतील. किंवा पोलीस भरतीला म्हणा किंवा एमपीएससीला म्हणा 100% गॅरंटी देऊन सांगतो, या 4 वाक्यांच्या बाहेर आपलं वाक्य जाणार नाही. किंवा केलं तरी जो शॉर्टकट सांगतोय आपण या ठिकाणी त्याच्यावरून आपण डायरेक्ट ते उदाहरण डायरेक्ट सोडवू शकतो. बघा आता याच्यामध्ये कर्ता कर्म ते जे काही नियम होते प्रत्यय लागतात नाही लागत, तो नियम या ठिकाणी लागू होत नाही. कारण की ही जी वाक्य असतात ही वाक्य आपण आहे तशी संस्कृत मधून घेतलेली आहे, त्यामुळे ते नियम या ठिकाणी लागू होत नाही. बघा आता बघा प्राचीन कर्मणी प्रयोग याला काय म्हणतो आपण, हा प्रयोग जुन्या संस्कृत काव्यात होता व सध्याच्या मराठीत वापरला जात नाही. जुन्या संस्कृत काव्यात होता पण सध्या मराठीत वापरतो का आपण, तर नाही वापरत. आता शोधायचा कसा, जो धातू असतो त्या धातूला ज प्रत्यय लागलेला असतो. ज प्रत्यय लागला म्हणजे काय म्हणणार आपण त्याला डायरेक्ट प्राचीन कर्मणी प्रयोग. डोळे झाकून लिहायचं म्हणजे आपल्याला वाक्य संस्कृत दिसते आणि त्या जो काही धातू आहे त्या धातूला ज प्रत्यय लागलेला असेल तर त्यावेळेस आपण डोळे झाकून काय लिहिणार, त्यावेळेस प्राचीन कर्मणी प्रयोग असं उत्तर लिहायचंय. बघा पण शक्यतो पोलीस भरती लेवलला ह्या 4 वाक्यांच्या वर पुढं जाणारच नाहीये प्रश्न 100%. कारण की मराठी व्याकरणासाठी सर्वोच्च पुस्तकं जर कुठली असतील बाजारामध्ये, मोरा वाळंबे सरांचं पुस्तक किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक, ही 2च पुस्तकं आहे. आता मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात ही 4 उदाहरणं दिलेली आहेत, 30 उदाहरणं मी इथे घेतलेली आहेत आणि याच 4 पैकी 2 कुठली तरी उदाहरणं बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकात तुम्हाला दिसतील. आता दुसरं आणि तिसरं दिलेलं आहे. बरं ठीक आहे, हे दुसरं आणि तिसरं उदाहरण फक्त बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकात आहे. बाकी ही कंप्लीट ही 4ही उदाहरणं तुम्हाला मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात दिसतील. आता बघूयात आपण डायरेक्ट जो जो कीजे परमार्थ लाहो. आता लाहो टायपिंग मिस्टेक नाहीये, ते लाहोचे त्या ठिकाणी संस्कृत मधलं काहीतरी असेल. बरं आता माझं काही संस्कृतमध्ये शिक्षण वगैरे झालेलं नाहीये त्यामुळे याचे अर्थ वगैरे मला काही सांगता येणार नाहीत. बघा आपल्याला काय शोधायचंय फक्त कीजे. इथं मी शब्द पण लिहिलेत बघा, करीजे, बोलीजे, कीजे, देईजे, म्हणी जेले, जे इथं दिसतोय बघा आपल्याला, आणि बोली जेले. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ज हा दिसतोय बघा प्रत्यय. हा ज प्रत्यय लागलेला असेल त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण, प्राचीन कर्मणी प्रयोग. पण वाक्य जे आहे ते संस्कृत असलं पाहिजे. बघा तर जो जो कीजे परमार्थ लाहो हे एक वाक्य, जे प्रत्यय लागला कशात गेलं, प्राचीन कर्मणी प्रयोग. त्वा काय कर्म करीजे लघु लेकरानी. करीजे शब्द आले लिस्टमध्ये पण आहे आपल्या, करीजे हे लिस्टमध्ये पण दिलेलं आहे. किंवा ज प्रत्यय लागले असं पण म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. कशात गेलं ते, प्राचीन कर्मणी प्रयोग. आता नळे, बरं आता मी टाईप करताना नळे हा शब्द मराठी टाईपरायटर मध्ये टाईप होत नव्हता बघा. तो ऍक्च्युअली शब्द जो आहे तो नळे असा शब्द इथं अनुस्वार पण आहे. नळे, नळे इंद्रासी असे बोली जिले, जे प्रत्यय लागले या ठिकाणी. बरं तुम्ही जर लिहित असाल पीडीएफ मधनं, जर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये किंवा तुमच्या वहीत माझ्या पीडीएफ मधले नोट्स तुम्ही लिहून काढत असाल तर इथं लिहिताना लक्षात ठेवा, नळे हा शब्द जो आहे तो नळे याच्यावरती इथं अनुस्वार आहे. तो टायपिंग करताना तिथं अनुस्वार टाईपच होत नव्हता या शब्दावरती फक्त, त्यामुळे तो इथं टाईप झालेला नाही. बरं शाळेत असताना आपण इंग्रजी व्याकरण शिकलो होतो, त्याच्यामध्ये चेंज द व्हॉइस असा टॉपिक होता बघा. चेंज द व्हॉइस काय टॉपिक होतं, कोणाला काय आठवतंय का चेंज द व्हॉइस हा टॉपिक? पॅसिव्ह व्हॉइस किंवा अजून काय, पॅसिव्ह व्हॉइस आणि दुसरा कोणता असतो ऍक्टिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह आठवतंय का, त्याला मराठीत काय म्हणतात? चेंज द व्हॉइस किंवा व्हॉइस हा जो टॉपिक होता त्याला मराठीत काय म्हणतात असं कोणाला आठवतंय का? बरं नाही आठवते, बरं ठीक आहे मी सांगतो बघा. मराठीत त्यालाच आपण प्रयोग असं म्हणतो, तोच चॅप्टर आपण बघतो या ठिकाणी. मराठीत जो प्रयोग चॅप्टर आहे तोच इंग्लिशमध्ये व्हॉइस हा नावाने ओळखला जातो बघा, व्हॉइस. आता व्हॉइस मध्ये म्हणजे इंग्लिश व्याकरणामध्ये जर बघितलं आपण 2 प्रकार पडतात, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस असे 2 प्रकार आहेत बघा. त्यातला आपण पॅसिव्ह व्हॉइसचा जो प्रकार असतो ना तो प्रकार या ठिकाणी आलेला. नवीन कर्मणी प्रयोग म्हणा किंवा त्याला अजून दुसरं नाव आहे कर्मकर्तरी प्रयोग, हा त्याचं दुसरं नाव आहे बघा. आता हा प्रयोग जो आहे तो इंग्रजीतून मराठीत आलेला आहे आणि यामध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो. बस एवढाच पॉईंट लक्षात ठेवा, कडून प्रत्यय. कर्ता जो असतो त्या कर्त्याला कडून प्रत्यय लागला, ते कशात गेलं मध्ये, नवीन कर्मणी प्रयोग किंवा त्याला दुसरा शब्द काय वापरतात, कर्मकर्तरी प्रयोग, हे दोन्ही शब्द वापरतात.
आता एक एक पॉईंट बघूयात. शिपायाकडून चोर धरला गेला. शिपायाकडून चोर धरला गेला. आता धरण्याची क्रिया घडतीये, धरला गेला. धरणारा कोण आहे? शिपाई आहे. शिपाई काय झाला? कर्ता झाला. धरण्याची क्रिया कोणावरती घडली? चोरावरती झाली. चोर काय झाला? कर्म झाला. आपण पहिले बेसिक नियम लावून बघूयात. कर्माला कुठलाही प्रत्यय लागलेला नाहीये, म्हणजे चोराला कुठलाही प्रत्यय लागलेला नाहीये. आणि शिपाई हा कर्ता आहे, त्याला कडून हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे कर्माला प्रत्यय नाही आणि कर्त्याला प्रत्यय आहे. कशात गेलं मध्ये? कर्मणी प्रयोगात गेलं. आता कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार. कडून जर प्रत्यय लागलेला असेल कर्त्याला, त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? नवीन कर्मणी प्रयोग. मग इथं कडून प्रत्यय दिसतोय, मग कशात गेलं ते? नवीन कर्मणी प्रयोग ह्याच्यामध्ये गेलं. किंवा त्यालाच दुसरा शब्द काय आहे? कर्मकर्तरी प्रयोग ह्याच्यामध्ये गेला. आता धोंडूकडून गाय बांधली गेली. धोंडूकडून गाय बांधली गेली. आता तुम्ही सांगा चला एकदा. आता माईक चालू करा. शांतता असेल आजूबाजूला तर माईक चालू करून मला याची उत्तरं द्या. लायब्ररीत असाल तर मला फक्त कमेंट करून उत्तरं द्या. थांबा, मला प्रश्न तर विचारू द्या. याच्यामध्ये क्रियापद काय आहे? बांधली गेली हे क्रियापद आहे. मला त्याच्यामधला धातू सांगा. चला, धातू काय याच्यामध्ये? बांध. बरोबर. मग आता बांधणारा कोण? बांध. धोंडू. धोंडू. धोंडू काय झाला मग त्या ठिकाणी? कर्ता. आणि बांधण्याची क्रिया कोणावरती घडलेली आहे? गाय. मग गाय काय झालं त्या ठिकाणी? कर्म. आता आपला नियम काय सांगतो? कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय असतो का? नसतो. मग गाय या कर्माला प्रत्यय लागलेला आहे का? नाही. आणि कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो का? तर असतो. म्हणजे इथं कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे ते कशामध्ये जाणार आहे? कर्मणी प्रयोग याच्यामध्ये जाणार. आता कर्मणी प्रयोगाचा उपप्रकार शोधायचा आहे आपल्याला. उपप्रकार कसा शोधणार? कडून प्रत्यय दिसतोय आपल्याला, म्हणून ते कशात गेलं? नवीन कर्मणी प्रयोग याच्यामध्ये गेलं. कडून प्रत्यय दिसला, कशात जाणार ते? नवीन कर्मणी प्रयोग याच्यामध्ये जाणार. बस एवढंच बघायचं. आता अनुदान शासनाकडून दिले गेले. सगळीकडे काहीच प्रॉब्लेम. तुम्ही इंग्लिश बरोबर आहे. प्रत्येक उदाहरणामध्ये कडून प्रत्यय दिसणार आपल्याला. आता समजा मी आंबा खातो, हेच वाक्य कसं बोलणार मी? ह्याच्यानुसार मी आंबा खातो. आंबा माझ्याकडून खाल्ला गेला. बरोबर, माझ्याकडून आंबा खाल्ला गेला अशा प्रकारे बोलणार आपण. प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला कडून हा प्रत्यय दिसणार आहे बघा. आपण प्रत्येक उदाहरण काहीच प्रॉब्लेम नाही. इंग्लिश मधलं वाक्य सांगायचं झालं तर बघा ते काय? आय एट मँगो म्हणतो आपण. आय ईट मँगो. द मँगो इज इटन बाय मी. किंवा अ मँगो इज इटन बाय मी. बाय मी असं इंग्लिशमध्ये शेवटी लागतं बघा. ते बाय मी म्हणजेच काय? तर कडून. ते इंग्लिशमध्ये बाय मी, हिथं काय? कडून. इंग्लिशमधनं घेतलेला आहे प्रयोग आपण. नीट लक्ष द्या. नवीन कर्मणी प्रयोग जो आहे तो आपण इंग्लिशमधून घेतलेला आहे. ते इंग्लिशमध्ये वापरताना आपण बाय हा शब्द वापरतो. बाय म्हणजेच काय? त्या ठिकाणी कडून हा प्रत्यय वापरलेला असतो. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक उदाहरणामध्ये कडून प्रत्यय दिसणारच आहे. प्रत्येक उदाहरणात. पुढं धोंडूकडून झालं. धोंडूचं उदाहरण. अनुदान शासनाकडून दिले गेले. अनुदान शासनाकडून दिले गेले. दिले गेले. देणारे कोण? शासन. शासन काय झालं? कर्ता. देण्याची क्रिया कोणावरती घडली? अनुदान. अनुदान काय झालं मग? कर्म. आता या ठिकाणी कर्माला कुठलाही प्रत्यय लागलेला नाहीये आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे आपला नियम काय सांगतोय? हा कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोग दिसतोय आपल्याला. आता कर्मणी प्रयोगाचा उपप्रकार शोधताना आपण काय बघणार? इथं कडून प्रत्यय लागलेला आहे, त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? नवीन कर्मणी प्रयोग असं म्हणतो. आता शेतकऱ्याकडून नांगरले गेले. शेतकऱ्याकडून नांगरले गेले. नांगरणारा कोण? शेतकरी. कर्ता झाला. आणि नांगरण्याची क्रिया कोणावरती घडली? शेत. मग ते काय झालं? कर्म. शेत हे काय झालं? कर्म. शेतकऱ्याकडून हे काय झालं? कर्ता. कर्माला कुठलाही प्रत्यय नाहीये आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे आपला नियम काय सांगतोय? कर्मणी प्रयोग आहे. आता कर्मणी प्रयोगाचा उपप्रकार शोधायचा आहे आपल्याला. कडून प्रत्यय लागलेला आहे म्हणून ते कशात जाणार? नवीन कर्मणी प्रयोग याच्यामध्ये जाणार. ही सगळी उदाहरणं कशाची आहेत? नवीन कर्मणी प्रयोग याच्यामध्ये जाणार.